नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. सतत 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 नेहमी उद्धव ठाकरेंच्या वरती बोलत असताना अनेक जण तुम्ही उद्धव ठाकरेंवर एवढं का बोलता असा प्रश्न मला विचारत असतात. आता उद्धव ठाकरेंच्या वरती बोलून त्यांच्यावर काही परिणाम होईल का, हा आमचा प्रश्न असतो. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलंय अशी आमची धारणा झालेली आहे. म्हणजे आजवर शिवसेनेच्या सोबत कायम राहणारे आम्ही, जिथे कुठे शक्य आहे तिथे शिवसेनेला मतदान करणारे आम्ही, शिवसेनेनं हिंदुत्वाच्या भूमिकेशीच फारकत घेतली. मी पुन्हा सांगतोय, शिवसेनेनं हिंदुत्वाच्या भूमिकेशी फारकत घेतली, भाजपशी फारकत घेतली असं मी म्हणत नाही. कारण भाजपसोबत राहायचं की नाही हे सेनेने ठरवावं, पण हिंदुत्वाच्या भूमिकेला बदलून आपलं नवं शेंडी जाणव्याशिवायचं हिंदुत्व मांडण्याची सवय उद्धव ठाकरेंनी स्वतःला लावून घेतली आणि गडबड तिथे झाली. उद्धव ठाकरे स्वतःला इतकं बदलत गेले की उद्धव ठाकरेंनाच आता त्यांच्या वडिलांनी व्यक्त केलेले विचार, म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केलेले विचार सांगावे लागतात. सांगावी यासाठी लागतायत की ती आठवण करून द्यावी लागते. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्याच्या मोहामध्ये किंवा देवेंद्र फडणवीसांना कमी दाखवण्याच्या मोहामध्ये, म्हणजे कदाचित देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा रुबाब जास्त आहे म्हणून स्त्री सुलभ भावनेतून उद्धव ठाकरेंच्या घरून दबाव आला आणि त्यातून म्हणा कोणत्याही कारणाने म्हणा उद्धव ठाकरेंनी जे काही हिंदुत्वापासूनची फडणवीसांना शिव्या द्यायच्या म्हणून फारकत घेतली, तिथे आक्षेप आहे. मी उद्धव ठाकरे बदललेत काय हे तुम्हाला दाखवतोय. म्हणजे आजची उद्धव ठाकरेंची भाषणं आपण ऐकतोय. मोदींना शिव्या घातल्यात, अमित शहाना शिव्या घातल्यात, प्रत्येकाला शिव्या घातल्यात. अगदी औरंगजेब चांगला म्हणून टाकलाय, माझं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही असं म्हटलंय. आता मुस्लिम आणि ख्रिश्चन माझ्यासोबत आल्याचं म्हटलंय. हे सगळं आपल्याला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. पण उद्धव ठाकरे याआधी ज्या मोदींना आत्ता शिव्या घालतायत त्याच्या आधी मोदींच्या बाबत काय बोलत होते ते तुम्हाला ऐकणं आवश्यक आहे. ऐका. देशाचा चेहरा कसा पाहिजे एक प्रश्न मनाला विचारा, एक क्षणभर धरून चला. सगळे म्हणतात ना मोदी म्हणजे कोण आहेत, मोदी म्हणजे काय आहेत ना, मोदी समोर बसलेले आहेत. पण जर का नरेंद्र मोदी एक पर्याय म्हणून बाजूला ठेवा, तुम्ही दुसरा पर्याय देताय. एक तरी लायक चेहरा काँग्रेसकडे आहे जो पंतप्रधान पदाची खुर्ची नवे मान मरातब आणि जबाबदारी सांभाळू शकेल असं देताय. कोणी राहिलेलं नाहीये, सगळे बरबटलेले आहेत. कोण कोळशात बरबटले आहेत, कोण 2G मध्ये बरबटले आहेत, कोण कशात बरबटले आहेत, सगळं बरबटलेलं. तुम्ही नरेंद्र भाईंना मत देत नाही आहात, तुमच्या भवितव्याला मत देत आहात. ऐकलं? यात उद्धव ठाकरे स्पष्टपणे म्हणतायत की देशाचा चेहरा कसा असला पाहिजे. अहो, काँग्रेसकडे कुणी याचा पर्याय आहे का? म्हणजे अगदी घोटाळ्यांची नावं घेऊन उद्धव ठाकरे सांगतात की हे सगळे बरबटलेले आहेत आणि मोदींच्या पुढे एकाचाही चेहरा चालणार नाही, एकाचाही चेहरा चालणार नाही असं स्वतः उद्धव ठाकरे म्हणतात. त्या उद्धव ठाकरेंच्या विषयी आमच्या मनामध्ये अपार प्रेम आणि अपार आनंदाची भावना होती. उद्धव ठाकरे या स्वरूपाची भूमिका राष्ट्रासाठी घेतात आणि हे राष्ट्र चालवायचं असेल तर ते खंबीर हातामध्ये असलं पाहिजे असं उद्धव ठाकरेंना वाटत होतं. त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या अंगात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं रक्त आहे असं वाटत होतं. कारण बाळासाहेब ठाकरे फार स्पष्ट बोलायचे. प्रभू चावला या पत्रकारानं बाळासाहेबांना एकदा प्रश्न विचारला होता, आप क्या चाहते हो, काय पाहिजे तुम्हाला, हिंदू राष्ट्र पाहिजे का? तेव्हा बाळासाहेबांनी त्याला जे बाणेदार उत्तर दिलं होतं ते बाळासाहेबांच्या तोंडून तुम्ही ऐका. तो चावला होता, त्याने मला एक प्रश्न विचारला, आप तो हिंदुत्व के अभिमानी है? मतलब बिल्कुल, क्योंकि मैं बहुत कड़वा हिंदू. मतलब कड़वट हिंदू है, हलकट हिंदू है. आपको क्या चाहिए? हिंदू राष्ट्र चाहिए. मतलब राष्ट्र चाहिए, कोणाची परवानगी घ्यायची? हे हिंदूच राष्ट्र आहेत. हिंदुस्थानात हिंदू राष्ट्र नसेल तर काय पाकिस्तानात? हे हिंदू राष्ट्र आहे, कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही, कोणीही त्याची भानगडीत पडू नये आमच्या. होय, हिंदू राष्ट्रच आहे, कोणाची परवानगी घ्यायला हवी? हे राष्ट्रच तुम्हाला पाहिजे का हा प्रश्न असतो का? हे राष्ट्रच हिंदू राष्ट्र आहे. ही प्रतिक्रिया होती बाळासाहेबांची. म्हणजे बाळासाहेबांना हिंदुत्ववादी नेत्यांच्या विषयी प्रचंड आदर होता, वाजपेयींच्या विषयी आदर होता,
सोनिया गांधींच्या विषयात त्यांच्या मनामध्ये घृणा होती. सोनिया गांधींनी वाजपेयींचा अपमान केला म्हणून बाळासाहेबांनी सोनिया गांधींच्या वरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. तेही वाक्य ऐकून घ्या. वाजपेयीने घेतली, चांगले घेतले त्या सोनिया गांधीला. बरं, वाचून 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 वाचते, आणखीन बोलते. काल परवाकडची बाई परदेशानं आली, वाजपेयींना धडा शिकवते. वाजपेयींनी सरळ सांगितलं 1960 सालापासून मी या सदनाचा सदस्य आहे आणि या सोनिया गांधीकडनं मला धडे शिकण्याची गरज नाही आणि त्यांनी मला धडा शिकवू नये. आणि बाईची बाजू घ्यायला लागले, वाजपेयींवरती टीका व्हायला लागली की वाजपेयींना हे शोभलं नाही, अमुक नाही, ते सिनियर मोस्ट आहेत. अरे मग एवढ्या वडीलधारा माणसाचा ही बाई अपमान करते आणि ती तिकडूनची, हेही आम्ही सहन करायचं? हा स्वाभिमान तुमचा जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंतच या देशाला काही चांगले दिवस येण्याची शक्यता आहे, नाही तर नाही, रसातळाला चाललंय. ऐकलेत? आता हे ऐकल्यावर बाळासाहेबांचे हिंदुत्वाविषयीचे विचार काय होते? म्हणजे जो कोणी हिंदुत्वाची बाजू घेतो आहे त्याच्या मागे मी खंबीरपणे उभा राहील, हे बाळासाहेब सांगत होते. वाजपेयीजींच्या मागे, अटलजींच्या मागे ते खंबीरपणे उभे होते. पण इथे बाळासाहेबांच्याच मुलानं त्यांचीच शिकवण बाजूला टाकून दिली आणि मोदींच्या समोर एक मोठी अडचण म्हणून उभे राहिले. म्हणून उद्धव ठाकरेंना विरोध, हे लक्षात घ्या. ज्या हिंदुत्वाची भूमिका बाळासाहेबांनी खांद्यावर घेतलेली होती, जी पताका खांद्यावर घेतली होती, ती पताका उद्धव ठाकरे सोडून का देत आहेत? उलट तुम्हीच तर या सगळ्या विषयात बोलत होते. आणि या अशा सोडून दिलेल्या नवनवीन वाक्य उच्चारणाऱ्या माणसांच्या विषयी त्याच भाषणात बाळासाहेबांनी एक वाक्य छान उद्गारलंय, छान बोलले, ते ऐकून घ्या. जी एकंदर तुम्हाला भाषा त्यांच्याशी बोलायला लागते तरच ते गप्प बसतील, नाही तर सगळेजण आधी हिंदू खास करून हलकटपणानं प्रश्न विचारत असतात. हलकटपणानं पुष्कळाला असं वाटतं की यांच्या रक्तात काय भेसळ झाली आहे की काय, त्या क्रॉसब्रीड आहे की काय. ही अशी जी माणसं भूमिका बदलत असतात त्यांच्या रक्तात भेसळ आहे की काय असा प्रश्न पडतो मला. हे हायब्रिड आहे की काय, हे ब्रीड बदललेलं आहे की काय असा प्रश्न पडतो, असं बाळासाहेब स्वतः म्हणतात. आमच्याही मनात तसा प्रश्न उद्धव ठाकरे एवढे बदलले कसे असा पडतो. म्हणून उद्धव ठाकरेंच्या विषयात विधानं करून उद्धव ठाकरेंना हा जागवून करण्याचा प्रयत्न होता. उद्धव ठाकरे ऐकायला तयार नाहीत आणि ते अशा लोकांच्या सोबत जाऊन बसलेत ज्यांच्यामुळे या देशाचं नुकसान झालेलं आहे. बाळासाहेबांना वाटत होतं की सोनिया गांधी आणि कंपू या देशाला उभा करू शकत नाहीत. आमची ही बाळासाहेबांच्या प्रमाणे भावना होती की काँग्रेसी मंडळी या देशाला उभी करू शकणार नाही. पण केवळ उद्धव ठाकरे आपल्या व्यक्तिगत लाभापोटी बाळासाहेबांच्याच भूमिकांना छेद देऊन पुढे जाणार असतील तर उद्धव ठाकरेंच्या समोर हा आरसा कायम धरावा लागेल, हे लक्षात ठेवा. नमस्कार.